नमस्कार, एच जे मराठीमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आज आपण फलटण तालुक्यातील कोळकी जिल्हा परिषद गटात आहोत आणि या ठिकाणी माझ्यासोबत जे अतिशय माजी खासदार, पाणीदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे जे अतिशय विश्वासू सहकारी आहेत, त्यांचं नाव आहे जयकुमार शिंदे. आणि आपण त्यांच्याकडून आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती किंवा ज्या निवडणुका होणार आहेत त्याविषयी, कोळकी जिल्हा परिषद गट असेल किंवा फलटण तालुक्यातील जे जिल्हा परिषद, पंचायत समितीचे जे गट आहेत त्याविषयी त्यांच्याकडून त्यांच्या महायुतीचे राष्ट्रवादी आणि भारतीय जनता पार्टीचं काय विजन आहे आणि काय कुठले मुद्दे घेऊन ते जनतेसमोर जाणार आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया. दादा नमस्ते. नमस्कार. काय सांगाल, सध्या जिल्हा परिषद, पंचायत समितीचं इलेक्शन लागतंय आणि जे कोळकी जिल्हा परिषद गट हा सर्वसाधारण आहे, काय तुमचं मत आहे, काय सांगाल? आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका ह्या आम्ही आदरणीय रणजितदादा नाईक निंबाळकर आणि आमदार सचिन पाटील यांच्या नेतृत्वाखालीच ह्या निवडणुका लढल्या जाणार आहेत. आणि खास करून पुन्हा तोच प्रश्न सातत्याने येणार आहे की गेल्या 30 वर्षामध्ये झालेलं काम आणि गेल्या 5 वर्षामध्ये झालेलं काम, आदरणीय रणजितदादांनी या शहरात तालुक्यामध्ये केलेला जो विकासाचा डोंगर आहे त्या बाबतीमध्ये आम्ही जनतेकडे जाऊन मतं मागणार आहोत. आणि जर तुम्ही या शहरात तालुक्यामध्ये फिरत असताना ग्रामीण भागातले रस्ते असतील, ग्रामीण भागातले मूलभूत प्रश्न असतील, ग्रामीण भागातल्या शाळांची दुरावस्था असेल, जिल्हा परिषद शाळांची दुरावस्था असेल, दवाखान्याचे ग्रामीण भागातले दवाखाने असतील किंवा पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्था असतील, ह्या जर व्यवस्था गेल्या 30 वर्षामध्ये या तालुक्यामध्ये पूर्ण झाले का, तर अजिबात ग्रामीण भागामध्ये झालेलं दिसत नाही. आणि त्या पूर्ण करण्यासाठी आदरणीय रणजितदादांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करणारे कार्यकर्ते, खास करून कोळकी जिल्हा परिषद मतदारसंघाचा जर विचार झाला तर नव्यानं रचनेमध्ये आलेला हा जिल्हा परिषद मतदारसंघ आहे. यापूर्वी हा गिरवी जिल्हा परिषद मतदारसंघ होता आणि आदरणीय ॲडव्होकेट जिजामाला रणजितसिंह नाईक निंबाळकर ह्या गेल्या जिल्हा परिषद सदस्य तिथं काम करत होते. त्यांनी गेल्या 5 वर्षामध्ये प्रचंड मोठं काम त्या मतदारसंघामध्ये केलं. काही गावं नव्यानं रचलेल्या वाठार निंबाळकर मध्ये गेली, परंतु त्यांनी त्या मतदारसंघामध्ये जे काम केलेलं आहे ते खूप चांगलं काम त्यांच्या काळामध्ये झालं होतं. आणि त्याच्या अगोदर जे जिल्हा परिषद सदस्य होते किंवा ज्यांच्याकडे सत्ता बाकी ठिकाणच्या होत्या त्यांनी काही त्या जिल्हा परिषद मतदारसंघात काम केलं का, तर ते तुम्हाला कुठं काम दिसत नाही. आदरणीय रणजितदादांनी खास करून या कोळकी जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये मी तुम्हाला सांगेन की या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये धोम बलकवडीचा कॅनल जातो आणि त्या धोम बलकवडीच्या कॅनल मधून या तालुक्यातील सत्ताधाऱ्यांनी 30 वर्ष राजकारण केलं पाण्याच्या प्रश्नावर. 4 माय पाणी फक्त त्या मतदारसंघात जात, परंतु आदरणीय रणजितदादा खासदार झाले. खासदारकीच्या काळामध्ये त्यांनी ह्या धोंबलकवडीचं 12 करायचा निर्णय घेतला. आज प्रत्यक्षामध्ये त्याचं काम 100% पूर्ण झालेलं आहे. थोड्याच दिवसामध्ये तुम्हाला पाणी हे धोंबलकवडीच्या माध्यमातून या दुष्काळी पट्ट्यातल्या, म्हणजे तुमच्या तातवड्यापासून जी गावं या पट्ट्यातली आहेत ती सगळी गावं पार खाली आंधोडपर्यंत सगळी गावं तुम्हाला 12 झालेली दिसतील. अशा पद्धतीचं काम त्या मतदारसंघामध्ये झालेलं आहे. आणि खास करून जर तुम्ही आता बघितलं तर कोळकी जिल्हा परिषद मतदारसंघाचा विचार आत्ताच्या नव्यान रचनेनं केलेला आहे. तर असू ते वरवड जाणारा रस्ता आहे, गिरवीला जाणारा, तो तुम्हाला जाताना जर तुम्ही बघितला तर तो 4 लेन रस्ता झाल्यागत झालाय आणि सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता झालेला आहे. फलटण पासून जाणारा दालवडीला जाणारा रस्ता असेल तर तुम्ही बघितला तर तोच अतिशय मोठा रस्ता झालेला आहे. सीतामाईचा घाटाला आता 12.5 कोटी 13 कोटी रुपये आता त्या ठिकाणी मंजूर होऊन आलेले आहेत. म्हणजे त्या मतदारसंघाचा विचार केला तर त्या मतदारसंघामधले पाण्याचे प्रश्न असतील, रस्त्याचे प्रश्न असतील, ते आदरणीय रणजितदादांनी सोडवण्याचा प्रयत्न केलाय. खास करून आपण ज्या गावामध्ये बसलेलो तो पृथ्वी चौकापासून दहिवडीला जाणारा रस्ता असेल तो आता आपण फुरलान झालेला दिसतो. मी माझ्या कोळकी गावाचा पुढचा विचार केला तर मी मुख्यमंत्री सडक योजनेतून या गावाला 3,90,00,000 रुपयाचा एक रस्ता आता मंजूर करून घेतलेला आहे. पिण्याच्या पाण्याची योजना या गावामध्ये, आमचं हे गाव आहे 25,000 लोकसंख्येचं गाव आहे, परंतु या गावामध्ये आजही 4-4, 5-5 दिवसात आम्हाला या ठिकाणी पाणी प्यायला मिळतं. पाण्याची दयनीय अवस्था या ठिकाणी. मग आम्ही रणजितदादांच्या नेतृत्वाखाली आमच्या भारतीय जनता पक्षामध्ये इथल्या स्थानिक 9 ग्रामपंचायत सदस्यांनी प्रवेश केल्यानंतर त्यांनी एकच मुख्य मागणी केली की दादा आम्हाला वाढीव पाणी पुरवठा योजनेसाठी मंजुरी द्या. आणि मग आज 90 कोटी रुपयाची योजना आम्ही या गावामध्ये आज मंजुरीला दिलेली आहे. ती लवकरच मंजूर होऊन ती प्रत्यक्षामध्ये काम करताना आपल्याला दिसेल.
अशा पद्धतीचं काम या मतदारसंघामध्ये आमचा करण्याचा प्रयत्न चालू आहे. शिंदे साहेब, मला सांगा, जे तुम्हाला सामाजिक कामाचा अनुभव आहे, जे तरुण वर्गामध्ये तुमची क्रेज आहे सध्या कामाच्या माध्यमातून, मंत्रालयातले जे विविध मंत्री असतील ते सर्व तुमच्या ओळखीचे आहेत, तुमचा कामाचा अनुभवही चांगला आहे. जर पक्षांनी तुम्हाला तिकीट जिल्हा परिषदेवरती दिलं तर तुम्ही काय करणार आणि कसं काम करणार, त्याबद्दल काय सांगा. मी भारतीय जनता पक्षाचा जिल्हा सरचिटणीस म्हणून गेले 5-6 वर्ष झालं काम करतोय. आदरणीय रणजितदादांच्या नेतृत्वाखाली या जिल्ह्यामध्ये काम करत असताना मला रणजितदादांनी खूप वेगवेगळ्या माध्यमातून काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली. आणि मग त्या माध्यमातून प्रशासकीय अधिकारी असतील, भारतीय जनता पक्षामध्ये काम करणारे काही नेते असतील, राष्ट्रवादीमध्ये काम करणारे काही नेते असतील, या सगळ्यांचा संबंध माझा खास करून रणजितदादांच्या मुलाला, मी त्यांचा मनापासून आभारी. आणि त्या माध्यमातून या भागातले प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही सातत्यानं प्रयत्न करत असतो. आज ग्रामविकास मंत्री आदरणीय जयकुमार गोरे भाऊ आहेत, त्यांच्याकडे ग्रामीण भागाचं खातं आहे, ते माझे आम्ही एकत्र, ते जिल्हा अध्यक्ष असताना मी जिल्ह्याचा सरचिटणीस म्हणून त्यांच्या हाताखाली काम केलं. माझे त्यांचेही वैयक्तिक खूप चांगले संबंध आहेत. मग आम्ही या माध्यमातून लोकांचे मूलभूत प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न सातत्यानं करत असतो. राहिला हा तिकिटाचा विषय. हा तिकिटाचा विषय काय, तो माझ्या अखत्यारीत येत नाही. आदरणीय रणजितदादा नाईक निंबाळकर जो काही निर्णय पार्टीमध्ये घेतात, आदरणीय पक्षप्रमुख आमचे पक्षाचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब काय निर्णय घेतात आणि जी पार्लमेंटरी बोर्ड ज्या पद्धतीने ठरवेल त्या पद्धतीनं जर मला संधी दिली तर मी निवडणूक लढवायला इच्छुक आहे. परंतु खास ज्या दिवशी रणजितदादा निर्णय देतील त्यानंतरच आम्ही ह्या म्हणजे निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये आम्ही येणार. परंतु मतदारसंघामध्ये एक नक्की आहे की हा जिल्हा परिषद नव्याने रचनेला झालेला जिल्हा परिषद मतदारसंघ, त्याच्यामध्ये कुळकी गावाचं मतदान बघितलं तर आपण 9,000च्या आसपास आज या गावचं मतदान आहे. आणि या मतदारसंघातलं हे सगळ्यात मोठं गाव आहे. माझी थोडीशी आग्रही भूमिका या बाबतीमध्ये राहणार आहे की आदरणीय रणजितदादांनी, आमदार सचिन पाटील साहेब यांनी आम्हाला माहितीचा उमेदवार म्हणून आम्हाला या भागामध्ये उमेदवारी द्यावी. मग ते निर्णय कुणी घ्यावं, निर्णय उमेदवार कुणी का असेल, पण तो कुळकीमधला असावा, असं एक आग्रही भूमिका या बाबतीमध्ये राहील. आणि सर्वसमावेशक ज्या वेळेला मोठी गावं असतात त्याच्यामध्ये मग पंचायत समितीचे 2 मतदारसंघ जे राहतात त्या ठिकाणी 2 ठिकाणी आपण उमेदवारी आम्ही मागणार आहोत. आणि सामाजिक जरी हा मतदारसंघ ओपन असला तरी सुद्धा आम्ही सर्वांना घेऊन वेगवेगळ्या समाजाला याच्यामध्ये कसा न्याय देता येईल का, हाही प्रयत्न त्यामध्ये आम्ही करणार आहे. आम्ही कोळकी गावामध्ये थोडं फिरताना थोडंसं आम्हाला जाणवलं, ते तरुणांचं असं म्हणणं आहे की आम्हाला उमेदवारी, आमच्या गावाला 9,000 लोकसंख्या आहे आणि आमच्या गावाला माझे खासदार असू द्या किंवा आमदार साहेब असू द्या, यांनी जयकुमार शिंदे यांना तिकीट द्यावं असं तरुणांचं मत आहे. तुमचं त्यावर काय मत आहे? किंवा सर्वसामान्य नागरिक म्हणतायत की जे आम्हाला अतिशय अनुभव आहे, त्यांना मंत्रालयातील असू द्या किंवा ग्राउंडला काम करणारा असू द्या, जनतेच्या सर्व सुखादुखामध्ये असू द्या, या सर्व गोष्टी पाहता तुम्हाला जर पक्षाने तिकीट दिलं तर तुमची भूमिका कशी असणार आहे आणि कुठलं कामं करणार आहात तुम्ही? नाही, मी खरं तर खास करून तुम्ही सर्वे करत असताना ज्या लोकांनी माझ्या नावाबद्दल तुमच्याकडे मत व्यक्त केलं किंवा गावातल्या ग्रामस्थांनी मत व्यक्त केलं, मी त्यांचं मनापासून आभारी आहे. कारण शेवट मी जनतेसाठी काम करत असतो. मी सातत्याने गेली 25-30 वर्ष काम करतोय. गेली 10 वर्ष मी या कुळकी ग्रामपंचायतीमध्ये सदस्य म्हणून काम केलेलं आहे. पक्ष संघटनेच्या माध्यमातून काम करतोय. येणाऱ्या लोकांची सुख असतील, दुःख असतील, मी काही पदासाठी किंवा सत्तेसाठी ती कामं करत नव्हतो. मला तो एक आवड आहे, लोकांची कामं करण्याची एक आवड आहे. त्या माध्यमातून मी काम करायचा निर्णय मी घेतलेला आहे किंवा मी करत असतो. त्यामुळे शेवट मी मगाशी आपल्याला सांगितलं की तिकीट देणं आणि तिकीट घ्यायचं, तिकीट देणं हा अधिकार आदरणीय रणजितदादांचा आहे. आणि तो जो काही निर्णय घेतील तो आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनाच आहे. म्हणजे मलाच असं नाही, आमच्या मतदारसंघामध्ये कुळकी जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये जे भारतीय जनता पक्षाचे विचाराचे कार्यकर्ते, तो सगळ्यांनाच तो आदेश मान्य असेल की ते जे निर्णय घेतील तेच आम्हाला निर्णय मान्य असेल. परंतु उद्या जर मला भविष्यामध्ये भारतीय जनता पक्षाने तिकीट दिलं तर या जिल्हा परिषद मतदारसंघामधल्या सर्वसामान्य लोकांसाठी जे काही काम करावं लागतं
लोकांचे प्रश्न काय असतात तो सर्वसामान्य लोकांचे, त्यांच्या सुखामध्ये त्यांच्या दुःखामध्ये आपण उभं राहिलं पाहिजे. त्यांचे शासकीय लेवलवर काही प्रश्न असतील ते सोडवले पाहिजेत. मग त्यांच्या पाण्यात रस्ते असतील, गावागावामध्ये वाद असतात, पाण्यात रस्ते असतील त्याचा वाद सोडवला पाहिजे. 30-54 असेल, 20-25-15 असेल, आरोग्याचे प्रश्न असतील, जिल्हा परिषद शाळेच्या बाबतीमध्ये काही प्रश्न असतील, ह्या प्रश्नाची जाण मला असणारा मी कार्यकर्ता आहे आणि ते सोडवण्यासाठी मी नक्की प्रयत्न करेन जर मला संधी पक्षाने दिली तर. आणि नाही जरी दिली उद्या भविष्यामध्ये तरी सुद्धा मी जनतेच्या सेवेमध्ये कायम सातत्यानं काम करणारा कार्यकर्ता आहे. आज केंद्राच्या योजना असतील, राज्याच्या योजना असतील, जसं की बांधकाम कामगार योजना असेल, पंतप्रधान आवास योजना असेल, त्या सगळ्या योजना कशा लोकांच्या पर्यंत पोहोचवता येतील. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून बचत गटाच्या महिला असतील, अंगणवाडी सेविका असतील, आशा वर्कर असतील, त्यांचे काही प्रश्न असतील ते सोडवण्यासाठी जे काही करता येईल. आणि खास करून या मतदारसंघातल्या युवकांच्यासाठी जी उद्याच्या भविष्यामध्ये नागपूरवाडी MIDC उभी राहते, त्या MIDC मध्ये जास्तीत जास्त शेवट पोटाकडे पाय वळणार आहेत. माझ्या मतदारसंघातल्या लोकांना त्यामध्ये संधी कशी देता येईल, त्यामध्ये कशी मुलं लावता येतील, त्या बाबतीमध्ये आदरणीय दादांच्या पाठीमागे लागून, दादा माझ्या मतदारसंघासाठी तुम्हाला हे करावं लागेल, राज्याचे मुख्यमंत्री असतील, ग्रामविकास मंत्री असतील किंवा बांधकाम मंत्री असतील, हे ज्यांचा भारतीय जनता पक्षाशी माझा संपर्क येतो अशा सगळ्या नेत्यांकडून आपण त्या मतदारसंघातले प्रश्न दादांच्या माध्यमातून कायमच सोडवण्याचा आणि आमदार सचिन पाटीलांच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न करतोय. खास करून आमदार सचिन पाटील हे या मतदारसंघातले रहिवासी आहेत, धुमाळवाडी त्यांचं गाव आहे आणि त्या माध्यमातून या मतदारसंघामध्ये सुद्धा खूप चांगलं काम आमदारांचं सुद्धा आपण होताना बघतोय. आमदारांचा असलेला संपर्क मोठा आहे, आमदारांचं शेतीवरचं ज्ञान खूप मोठं आहे, सर्वसामान्य लोकांच्या मध्ये मिसळण्याची त्यांची जी पद्धत आहे ती खूप चांगली आहे. आणि मग अशा नेत्यांचा जर या मतदारसंघामध्ये राहत असतील तर त्यांच्या कार्यकर्तृत्वाला किंवा त्यांच्या मतदारसंघातल्या त्यांच्या जनतेला न्याय द्यायचं काम मला जर उद्या संधी दिली तर मी नक्कीच त्यांचं त्या पद्धतीने चांगलं काम करण्याचा प्रयत्न करेन. जिल्हा परिषद सदस्य म्हणजे सर्वसामान्यांची कामं, तर तुम्ही ते कसे करणार आहात? आणि पंचायत समिती म्हटलं की पंचायत समितीच्या लेवलची कामं, तर तुम्ही काय कराल आणि कसं लोकांना साथ देणार आहात आणि कशी कामं करणार आहात लोकांची? उद्याच्या जिल्हा परिषदेमध्ये दोन्ही पंचायत समितीचे सदस्य आमचे असतील निवडून येणारे. त्यावेळेला जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सदस्य तिघांनी एकत्र म्हणून जर एकत्रित काम झालं तर या भागातले मूलभूत प्रश्न जे असतात, मी तुम्हाला सांगितलं की छोटे मोठे लोकांचे प्रश्न असतात. वाडी वस्तीचा रस्ता असतो, लाईटचा प्रश्न असतो, आरोग्याचा प्रश्न असतो, कुठं मुलांसाठी जिल्हा परिषद शाळा कशा चांगल्या झाल्या पाहिजे, तिथली मुलांना शिक्षण व्यवस्था कशी असली पाहिजे, त्यांना चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे, त्या भागातल्या जे होतकरू मुलं आहेत त्यांना कुठं काम करताना काही त्यांना मदत कशी करता येईल हे बघता येईल. आज मी खास करून तुम्हाला कुळकी मधलं उदाहरण देतो. आम्ही कुळकीमध्ये खूप मोठी अभ्यासिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या योजने समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून एक अभ्यासिका उभी केलेली आहे की त्या अभ्यासिकेमध्ये साधारणतः 40-45 मुलं अभ्यासाला त्या ठिकाणी बसतील. UPSC MPSCचा अभ्यास करण्यासाठी त्या मुलांना त्या ठिकाणी एक चांगली संधी मिळेल. अशा अभ्यासिका गावागावामध्ये अशा उभा करता येतील हा प्रयत्न माझा त्या ठिकाणी राहील. खास करून कारण ते करत असताना त्याचा हेतू एवढाच आहे की आपल्या गावामध्ये एक मुलगा MPSCचा पास झाला तर त्याचं कुटुंब उठवतात, त्या मुलाचा आदर्श घेऊन गावातली काही मुलं अभ्यास करतात. असे एक सामाजिक व्यूह म्हणजे ज्याच्यामधून गोरगरिबाची मुलं शिकतील, त्यांना एक चांगल्या पद्धतीचं ज्ञान त्या माध्यमातून उभं राहील असा एक प्रयत्न माझा राहील की जर त्या पद्धतीने पक्षाने संधी दिली तर. नक्कीच हे होते जयकुमार शिंदे आणि त्यांनी जिल्हा परिषद सदस्यासाठी जर मला पक्षाने संधी दिली तर नक्कीच त्यांचा अनुभव कामी येईल. त्यांचं जे महाराष्ट्राचं जे विधानसभेचं मंत्रालय आहे त्या मंत्रालयातील जे मंत्री असतील, PA असतील किंवा जिल्हा परिषदेचे सर्व अधिकारी कर्मचारी त्यांचे अतिशय माहिती असणारे व्यक्तिमत्व म्हटलं तर जयकुमार शिंदे. त्यामुळे जिल्हा परिषद सदस्य म्हणून नक्कीच हे भविष्यात पक्षाने तिकीट दिली तर नक्कीच हे चांगल्या प्रकारे जनतेची सेवा करतील. धन्यवाद.